प्रीमियर लीग मध्ये आलेला प्रत्येक पाहुण्यांचं या स्पर्धेमध्ये मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि स्वागत करत असताना या मॅचकडे आपण वळूयात. धृती 11 विरुद्ध राज वॉरियर्स असा हा सामनाला सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅच स्टार्ट, गेम ऑन. दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट आणि दोन्ही संघांचे 12th मॅनना विनंती करतो आपण याच्या व्यासपीठावरती. आणि त्यानंतर आपण पाहू शकाल पहिला चेंडूवरती रिव्हर्सचा हा फटका दाखवत असताना चेंडूला पाठवून दिलाय पॉइंटच्या दिशेने फलंदाज जितेश ठाकरेनं. तर दोन्ही संघांचे 12 खेळाडू आपण याच्या व्यासपीठावरती, अन्यथा फायनलाइज केला जाईल. विनंती करतो दोन्ही संघांच्या 12th मॅनना. धृती 11 संघाचा 12th मॅन आणि त्यानंतर राज वॉरियर संघाचा 12th मॅन. दोन्ही संघाचे 12th मॅन विनंती करतो या आपण आपल्या या व्यासपीठावरती. पहिल्या चेंडूवरती खेचलाय चौकार. आपल्या डावाची सुरुवात चौकारानं करत असताना जितेश ठाकरेला आपण पाहिला. गोलंदाज बॉलिंग मार्क होती. गोलंदाज आपण पाहतोय सुमित. पहिल्या चेंडूवरती चौकार आणि दुसऱ्याही चेंडूवरती आपण पाहू शकाल जितेश ठाकरेच्या बॅट मधून अजून एक बॅक टू बॅक दुसरा चौकार. डीज टॉपलेनचा हा चेंडू ऑन साईडला पुल केला. फिल्डर तैनात. शेवटच्या मुवमेंटला भरपूर चांगली फिल्डिंग. आतमध्ये चेंडूला ढकलला आणि त्यानंतर स्वतःचा बॉडी बॅलन्स सांभाळत असताना चेंडूला उचल फेक केली आणि त्यानंतर या चेंडूवरती फक्त आणि फक्त एक सिंगल. आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या पाहिली तर 9 या आकड्यावरती. स्ट्राईकवरती वैभवजी मोठे यांना आपण पाहतोय आणि वैभवजी मोठे यांच्यासाठी बक्षिसांचे खैरात. जर प्रत्येक चेंडूवरती षटकार तर खेचला तर नक्कीच जर प्रत्येक षटकाराच्या पाठीमागे 500 रुपयाचा कॅश प्राइज. लो फुल टॉस. झेल ती संधी. मिस टायमिंग आणि झेल इथं स्वीकारत असताना फलंदाज होईल बाद वैभवजी मोठे. बॅक टू द पवेलियन. करत असताना धृती 11 या टीमला अगदी 2 चौकारानंतर सिंगल आले. त्यानंतर लगेचच विकेट. खूप चांगली वापसी आणि त्यानंतर मैदानाच्या आत वंडावूनचा फलंदाज इंटर झाला. पहिल्या चेंडूवरती अक्रॉस लाईनचा हा फटका चेंडूला पाठवलाय फाईन लेग सीमारेषेच्या दिशेने. आलाय हा एका टप्प्यावरती चौकार. वरती अफजल शेख उर्फ पापा यांचा आमच्या व्यासपीठावरती आगमन झालं. विनंती करता आपण आपल्या व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. आपल्या देखील या कुलगाव प्रीमियर लीग मध्ये सर शमनापासून हार्दिक स्वागत. वळल्या मैदानाच्या दिशेने आपण पहिला षटक इथनं कंप्लीट झाला आणि पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना धृती 11 संघाने धावा जमा केल्या. त्यामध्ये तब्बल तर बॉल फिरवायचा मैदानाच्या आत विनंती करेन. तर पहिल्या षटक इथं कंप्लीट झाला. पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना धृती 11 संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 13 या आकड्यावरती. सुरुवातीला आपण पहिला चेंडूवरती चौकार खेचला. त्यानंतर दुसऱ्याही चेंडूवरती चौकार आला. त्यानंतर एक सिंगल आणि त्यानंतर विकेट. आणि ज्या प्रकारे मैदानाच्या आत भूषण पहिल्या चेंडूवरती चौकार खेचला आणि शेवटच्या चेंडूवरती डॉट. अशा प्रकारचा हा षटक होता. पहिला षटक इथनं तर या संपास शेवटच्या चेंडूवरती धावा किती? यस 2 धावा.
म्हणजे इथं 2 धावा ऍड होतील. धावा संख्या जाऊन पोहोचली 15 या आकड्यावरती. थोडीशी मिस्टेक आमच्या स्कोररच्या माध्यमातून पुन्हा एकदा वळूया माझ्याकडे. दुसरा षटक बॉलिंग मार्कवरती गोलंदाज अरबाज आपण पाहतोय. स्ट्राईक वरती फलंदाज जितेश ठाकरे. जितेशसाठी हा चेंडू खोलवर डब्बाचा ऑन साईडला खेळायचा होता, तालमेल जुळालं नाही आणि शेवटच्या मोमेंटला यस फलंदाज धावचीतच्या माध्यमातून बाद होईल. आपण पाहू शकाल भूषण बॅक टू द डगआउट, दुसरा विकेटचं पतन. धाव पहिल्या चेंडूवरती सांघिक यश मिळत असताना ते म्हणजेच राज वॉरियर्स या संघाला आपण पहिला विकेट वैभवजी मोठे बाद झाले आणि त्यानंतर हा दुसरा विकेटचा पतन आपण पाहिला. फलंदाज भूषण कोंडिलकर डगआउटच्या रस्त्यावरती नवीन फलंदाज मैदानामध्ये इंटर होतोय. तर म्हणजे 4थ्या क्रमांकावरती विशाल आपण पाहतोय. अगदी पहिला आणि दुसरा विकेट खूप लवकर मिळत असताना ते म्हणजेच बॅटिंग करत असताना धरती 11 या टीमला पुन्हा एकदा गोलंदाज अरबाज तयार. त्यानं पहिल्या चेंडूवरती आपण पाहिला तर विकेट अंकित केलाय. हा चेंडू शॉर्ट ऑफ लेनचा ऑन साईडला फुल केलाय. डीपमध्ये फिल्डर तैनात आहेत. आपण पाहू शकाल अविनाश भोईर आले, बॉलला उचल फेक करतील तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल आणि जास्तीत जास्त स्ट्राईक जितेश ठाकरेकडे देण्याचा प्रयत्न करत असताना फलंदाजांना आपण पाहिला. स्ट्राईक वरती जितेश ठाकरेला आपण पाहतोय आणि इथं एक धाव देखील अंकित केली. धावसंख्या जाऊन पोहोचली 16 या आकड्यावरती. 4 षटकांचा हा सामना आपण पाहतो या दोन संघांच्या माध्यमातून. जितेश ठाकरेसाठी हा गुडलेन स्पॉटचा बॉल आणि अगदी आपण पाहू शकाल रिव्हर्स थँक्यू डीजे. तर आपण पाहू शकाल जितेश ठाकरेसाठी बक्षिसांचे खैरात. जर इथनं षटकार खेचला तर प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज आपण पाहू शकाल आमचे दिनेश सोलसे यांच्या माध्यमातून. जितेश ठाकरे यांच्यासाठी बक्षिसांचे खैरात लावण्यात आली. ते म्हणजे दिनेश सोलसे यांच्या माध्यमातून. दिनेश सोलसे यांचं देखील आम्ही या स्पर्धेमध्ये मनापासून हार्दिक स्वागत करतो. त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा मॅचला सुरुवात गोलंदाज अरबाजला आपण पाहतो बॉलिंग मार्कवरती आणि हा 4था चेंडू फेकी करत असताना नक्कीच आपण पाहू शकाल यस अपील केली आणि अपीलला उचलून धरलं. फलंदाज होईल बाद जितेश जो आक्रमक रूप धारण केलं होतं त्याच फलंदाजाला डगआउटचा रस्ता दाखवत असताना अरबाजनं आपण पाहिला तर विकेटचं अकाउंट इथनं ओपन केलं. फलंदाज होईल बाद जितेश ठाकरे बॅक टू द डगआउट. मोठा धक्का लागत असताना बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर धृती 11 या टीमला नवीन फलंदाज मैदानाच्या आत इंटर होतोय. आपण पाहू शकाल 5व्या क्रमांकावरती फलंदाज 5व्या क्रमांकावरती मुन्नाला आपण पाहतोय. मुन्नासाठी हा चेंडू कुठले स्पॉटचा पॅडवरती चेंडू ढळला. अगदी आपण पाहिला तर टप्पा पडल्यानंतर थोडासा स्विंग झाला आणि त्यानंतर फलंदाजाचा जजमेंट इथनं चुकलं आणि इथनं अरबाज आपण पाहू शकाल खूप चांगली कामगिरी करत असताना हाही चेंडू इथनं डॉट आला. आपण पाहिला सुरुवातीला विकेट इथनं आला आणि अगदी गोलंदाजी करत असताना अरबाजचा आत्मविश्वास दुणावला आणि अगदी खूप चांगली गोलंदाजी करत असताना जर पहिल्या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या 15 पण दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहिला तर वापसी करत असताना तो म्हणजेच राज वॉरियर्स हा संघ हा चेंडू खोलवा डब्याचा अपील केली होती पण अपीलला मात्र फेटाळून लावलं पंचांनी आणि इथनं हा चेंडू देखील डॉट पाहता पाहता 2 षटक इथनं कंप्लीट झाले आणि 2 षटकात बॅटिंग करत असताना आपण पाहिला तर म्हणजे धृती 11 या संघाने धावा जमा केल्या तब्बल 20.
मी विनंती करतो खुशाल भोईर, तर आपण याच्या व्यासपीठावरती आपल्या या व्यासपीठावरती सचिन दलाल नक्कीच आपली आतुरतेने इथनं वाट पाहत आहेत. विनंती करतो खुशाल आपण यायचं आहे. तर बोलूया पुन्हा एकदा माझ्याकडे 2 षटकांचा सामना इथं कंप्लीट झाला. 20 धाबा इथं जमा केल्या आणि 3 कडे देखील आपण पाहिल्या. या 20 धाबा बनवत असताना बाद झाले. प्रत्येक फलंदाज पाहिला तर नक्कीच मोठे मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतायत, पण त्यांना देखील अपयश. तेवढी चांगली गोलंदाजी आपण पाहतोय मैदानाच्या आत करत असताना राज वॉरियर्स हा संघ. तिसरा षटक बॉलिंग मार्कवरती गोलंदाज सचिन देसलेला आपण पाहतोय आणि स्ट्राईक वरती फलंदाज विशाल. इथनं फलंदाजांना अटॅकिंग ग्रुप धारण करावा लागेल. प्रत्येक चेंडूवरती मोठे मोठे फटके सजवावे लागतील. हा चेंडू आपण पाहू शकाल गॅप मध्ये ढकलला. आउटफील्ड फास्ट डायव्हर्ट शेवटच्या मोमेंटला फील्डर तिथे सज्ज झालेत. भरपूर चांगले फिल्डिंग स्वतःचा 100% देत असताना खूप चांगली फिल्डिंग केली शेवटच्या अगदी एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचल फेक करत असताना फक्त आणि फक्त एक धाव. खूप चांगली फिल्डिंगचा नजारा आपण पाहिला. डीप मध्ये आपण पाहू शकाल इष्टांच्या पाठीमागे देखील खूप चांगली कामगिरी करत असताना इष्टी रक्षक फक्त इथनं एकच धाव सातत्याने धावांसाठी झुंज करत असताना, कारण की सुरुवातीचे टॉप ऑर्डरचे फलंदाज होते त्यांना बाद करण्यामध्ये यश आले, ते म्हणजेच गोलंदाजार बाजला. आताचा हा चेंडू यस यष्टांचा वेध घेत फलंदाजीतनं होईल बाद. आपण पाहू शकाल मुन्ना जो सुरुवातीला डगमगत सुरुवात करत असताना अगदी आपण पाहू शकाल यू मिस बट आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. मुन्ना बॅक टू द डगआउट. मैदानाच्या आत फलंदाज अमीन. अमीनला आपण पाहू शकाल स्ट्राईक वरती इथनं सातत्याने अमीनला देखील मोठे मोठे फटके सजवावे लागतील, कारण की संघ थोडासा अडचणी सापडला की काय धाबांसाठी झुंज करतोय. 4 षटकांचा हा सामना. 4 षटकांमध्ये तुम्हाला इथनं 40 ते 45 धाबा पुरेशा पडतील. समाधान स्कोर इथं तुम्हाला जमा करावा लागेल. हा चेंडू लो फुल टॉस बॉल बॅक टू ड्राईव्ह केलाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न ओथरोड देखील झालाय. धावा घेण्याचा प्रयत्न करेल का विशाल, पण शेवटच्या मोमेंटला नकार दिला. इथं फक्त एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 22 या आकड्यावरती. गोलंदाज आपण पाहतोय सचिन देसलेला खूप चांगली गोलंदाजी करतात, बट आता हा चेंडू नक्कीच दिशापासून भरकटलेत आणि त्यानंतर पंच आम्हाला सांगतात की हा खराब चेंडू व्हाईट बॉल. इथनं एक धाव अतिरिक्त मिळेल बॅटिंग करत असताना धृती 11 टीमला. आणि धाबासंख्या पाहिली तर एका धाबेच्या मदतीने धाबासंख्या पुढे जाईल 23 या आकड्यावरती. स्ट्राईक वरती विशाल हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळायचा होता, बट मिस टायमिंग झालाय. नो मॅन्स लँडच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि त्यानंतर फिल्डर आपण पाहू शकाल अविनाश भरपूर दुरांचा अंतर गाठत आलाय. शेवटच्या मोमेंटला जजमेंट चुकलं. फलंदाज आपण पाहू शकाल अमीन विशाल वरती नाराज. अमीन सांघिक यशाच्या माध्यमातून फलंदाज बाद. तर बक्षिसांचे खऱ्यात लावले जय दलाल यांच्यावरती अगदी आपलं प्रेम दाखवत असताना जय दलाल वरती. तर या षटकातील अजून हे 2 चेंडू बॅलन्स असतील. खूप चांगला षटक इथनं फेकी करतोय. आताचा हा चेंडू पुन्हा आता मिस टायमिंग बॅटची आपण पाहिला तर टॉप एज आणि शेवटच्या मोमेंटला सचिन देसले एक सुपर झेल स्वीकारत असताना अजून एक फलंदाज बाद विशाल.
देखील डगआउटच्या वाटेवरती. पुन्हा एकदा गोलंदाज तयार सचिन. आपण पाहू शकाल खूप चांगला षटक इथं फेकी करतोय. आतापर्यंत सचिनचा विचार केला तर तब्बल 2 गड्यांना आपल्या जाळामध्ये फसवलं. आताचा हा चेंडू पुन्हा एकदा मिस टायमिंग डीप मध्ये फिल्डर आहेत अमित डांगरे आणि सोपा झेल इथनं स्वीकारत असताना हा झोन एक फलंदाज बाद. अगदी या ओव्हरचा तिसरा विकेट मिळवत असताना सचिन देसले खूप चांगली कामगिरी करत असताना तिसराही षटक इथनं कंप्लीट. 3 षटकांच्या अखेरीस आपण पाहिल्या तर धृती 11 टीमची धावसंख्या अगदी ट्रॉफिक मध्ये अडकली ती म्हणजेच 25 या आकड्यावरती. धृती 11 टीमच्या खात्यात धावसंख्या पाहिली तर जाऊन पोहोचली ती म्हणजेच 30 या आकड्यावरती. आताचा हा चेंडू डीप मध्ये फिल्डर त्याला देखील बीट करून चेंडू जाईल सरळ मिड विकेट सीमारेषा गाठत फलंदाजाचा बॅट बुजून आला हा षटकार. षटकार इथनं आलाय धावसंख्या जाऊन पोहोचली 36 या आकड्यावरती. षटकार खाल्ल्यानंतर दिशापासून भरकटलेत आणि आताचा हा चेंडू लो फुल टॉस ऑन साईडला पाठवला पण डीप मध्ये फिल्डर शेवटच्या मुवमेंटला झेल देखील ड्रॉप झालाय आणि आपण पाहू शकाल झेलचं रूपांतर 2 धाब्याने करत असताना हे दोन्ही फलंदाज. गुड रनिंग बिटवीन द विकेट. इथनं दोन धाबा इथनं मिळतील धृती 11 या टीमला आणि या 2 धाब्याच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 39 या आकड्यावरती. आतापर्यंत आपण पाहिला तर सुबोध जाधवने नक्कीच खूप चांगली कामगिरी केली. अगदी आपण पाहिला तर चौकार आणि षटकार देखील खाल्ल्यात बट अगदी आपण पाहिला तर धावांचा षटक तो म्हणजे धृती 11 या संघाच्या माध्यमातून शेवटच्या षटकामध्ये धावा येत आहेत. आताचा हा चेंडू आपण पाहिला तर गुडलेन स्पॉटचा होता बट डीप मध्ये फिल्डर बट चूक झाली आणि चुकीचं रूपांतर इथनं झोन एक चौकार. सावंत
नक्कीच बक्षीस होतं, पण शेवटच्या मोमेंटला आपण पाहिलं तर इथनं षटक देखील कंप्लीट झाला आणि 4 षटकांचा सामना इथं कंप्लीट देखील झाला. पहिली इनिंग इथं समाप्त झाली. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना धरती इलेव्हन संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे ज्या चौकारच्या मदतीने या 4 षटकांचा सामना इथं कंप्लीट झाला. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना धृती इलेव्हन संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 47 या आकड्यावरती. येणारे 24 बॉल हा सामना जिंकण्यासाठी राज वॉरियर्स या संघाला 48 धावांची गरज. त्या दरम्यान आम्ही विनंती करू यानंतरचा सामना असेल VKK टायगर विरुद्ध SK वॉरियर्स. दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे. थँक्यू. ते करतो आपण याच्या लगेचच नाणेफेकीसाठी. तर त्यानंतर दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल जसं आपण ऐकू शकाल पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती व्हॉइस ऑफ शहापूर रमेशजी महाराज शिंदे यांना. थँक्यू. थँक्यू सो मच प्रसादजी सवारे सर. तर आपण बोलतो सेकंड इनिंगकडे. विजयासाठी 48 धावांची गरज टीम राज वॉरियर्स संघाला. बदलापूर टेनिस बॉल क्रिकेट जगताचा बाहुबली अर्थात अविनाश भोईर आणि सोबतीला फलंदाज खेळपट्टीवर पोहोचतोय बॅट्समन अरमान. समथिंग इज बेटर दॅन नथिंग. आणि इथे मात्र उंजळीमध्ये काहीतरी घेऊन जावं या अनुषंगाने ही सामना जिंकण्यासाठी प्रयत्न केले जातील. बॅट्समन अविनाश भोईर आणि बॅट्समन अरमान या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. आज स्ट्रॅटेजी थोडीशी वेगळी आहे या सामन्यामध्ये. अमित डांगरे सरांना पाठीमागे ठेवलंय. चला VKK टायगर्स अँड SK वॉरियर्स फायनली ऑफिशियल कॉल. दोन्ही संघाचे संगणक यायचं आहे. एका बाजूला VKK टायगर संघाचे कर्णधार तेजस ठाकरे अर्थात टँगो, तर दुसऱ्या बाजूला सिद्धेश राऊत. सामन्याला झाली सुरुवात. पहिलाच बॉल फेकलाय आणि तो देखील वाईड. संध्याकाळचं वातावरण जशी स्पर्धा पुढच्या टप्प्यामध्ये पोहोचेल तसं वातावरण आणखी थंड होईल, पण मॅच मात्र तापल्या जातील या शंका नाहीये. स्वतः दस्तूर खुद्द वैभवजी मोठे सर या मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. यावेळेला रणवीरतील 4 चौकार ठोकलाय. संध्याकाळचं वातावरण, चांगली स्पर्धा या ठिकाणी भरवली गेली. कुळगाव प्रीमियर लीग. वैभवजी मोठे सर शॉट मिड ऑफच्या दिशेला इनफिल्डमध्ये करताय क्षेत्ररक्षण. चला नेक्स्ट मॅच. एका बाजूला VKK टायगर संघाचे संघनायक तेजस ठाकरे अर्थात टँगो, दुसऱ्या बाजूला SK वॉरियर्स संघाचे संघनायक सिद्धेश राऊत.
मी विनंती करतो सन्माननीय समीरजी शेख सर आपण की आपण आपल्या शुभ हस्ते पुढील सामन्याचे नाणेफेक करायचे आहे. वैभवजी मोठे सर आपण जेल पकडला ना तर रायफल ग्रुप यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. यापूर्वी वैभवजी मोठे साहेब अनेक गोष्टी व्यक्तिमत्वावर पारितोषिकं लावत आहेत. आता मात्र रायफल ग्रुपच्या माध्यमातून आपणास पारितोषिक आलंय. पकडा जेल पारितोषिक मिळवा हे प्रेमाचं अतूट नातं आहे. याच पुन्हा एकदा तेजस ठाकरे सरांनी नाणेफेकीचा कौल जिंकलाय. बॅटिंग करण्याचा निर्णय झालाय तेजस सर. याच बॅटिंग करण्याचा निर्णय. सामना 4 ओव्हरचा राहील याची नोंद असावी. चांगली मॅच तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. VKK टायगर आणि टीम SK वॉरियर्स. तुर्तास जाऊ आपण मॅचच्या दिशेने. टेनिस बॉल क्रिकेट जगताच्या बदलापूरच्या क्रीडानगरीचा बाहुबली अर्थात अविनाश भोईर ऑन बॅटिंग मार्क. या सीटचा वाईट बॉल. 1 धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. 7 धावा धावपलकावर. मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन. तो दिवस तुमच्या डोळ्यासमोर येऊन ठेपला. अविनाश भोईरचे प्रयत्न चालू आहेत आणि इथे मात्र अपील. पंचांनी बोट हवेच्या दिशेला केलंय अर्थात अविनाश भोईर बाद. विकेटचं पतन. आदरणीय बापा शेख साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. आदरणीय सचिनजी दलाल सर यांच्या शुभ हस्ते आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. सन्माननीय पापा शेख सर या ठिकाणी उपस्थित आहेत. नेक्स्ट मॅच काय मजा लुटायची ती मात्र या पुढच्या 2 सामन्यामध्ये लुटूया. VKK टायगर्स SK वॉरियर्स. अविनाश भोईर बाद झाले परंतु फरक पडणार नाही आहे. पहिले 2 सामने गमावले. पहिल्या सामन्यामध्ये अमित डांगरे धावचीच्या स्वरूपात बाद झाले आणि पहिला सामना गमावा लागला टीम राज वॉरियर्स संघाला. दुसऱ्या सामन्यामध्ये 71 धावा देखील बनवल्या होत्या. त्यामध्ये अविनाश भोईरची वाजवी इनिंग. तो सामना देखील गमावलाय आणि इथे मात्र 4 ओव्हरमध्ये 48 धावा बनवायचे. अविनाश भोईर झालेत बाद. पुन्हा एकदा विकेटचं पतन. या ठिकाणी कुळगाव रायगड ग्रुप या ग्रुपचं या ठिकाणी आगमन झालंय. विनंती असेल कुळगाव रायगड ग्रुप आपणास की आपण व्यासपीठाकडे प्रस्थान करायचं आहे. आजची सायंकाळ कोणाच्या संघाचं, कोणत्या खेळाडूचं, कोणत्या विभागाचं, कोणत्या एरियामध्ये सहर्ष स्वागत केलं जाईल हे पाहावं लागेल आणि पाहायला मिळेल. ओव्हर पिच बॉल सरळ दिशेला खेळले. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. पकडलाय झेल. फलंदाज बाद. विकेटचं पतन. डीजे मास्टर निश्चितच कॉम्बिनेशन ठेवतायत पण मान्यवरांची मांदियाळी देखील या ठिकाणी सातत्याने चालू आहे. त्यामुळे आमच्याकडून काही चुका होत असतील तर आम्ही आपली दिलगिरी व्यक्त करतो. जाऊया मॅचच्या दिशेने. कॉम्बिनेशन छान आहे. कुळगाव प्रीमियर लीग सन 2022. क्रिकेट विथ द म्युझिक, क्रिकेट विथ द सॉन्ग अँड म्युझिक इज द पार्ट ऑफ लाईफ. आम्ही म्हणतो ना की गाणं आम्हाला आवडतं आणि ऐकायला सातत्याने आवडायला हवं. आमच्या मनावर आलेली मरगळ आणि टेन्शन बाजूला सारायचं असेल तर मात्र म्युझिकची गरज आहे. म्हणतात AR रहमान रात्री 12 वाजता म्युझिकला सुरुवात करतात. पूर्ण रात्रभर कोणतंही गाणं असेल ते रेकॉर्ड करण्यासाठी रात्री 12ला बसतात म्हणून की काय जगत विख्यात आहेत. आदरणीय महेशजी जाधव सर आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. कुळगाव प्रीमियर लीगच्या वतीनं आज सकाळपासून, कालच्या सकाळपासून, कालच्या सायंकाळपर्यंत, आजच्या सकाळपासून तर आजच्या संध्याकाळपर्यंत अनेक मान्यवरांची मांदियाळी या व्यासपीठावर सातत्याने उपस्थित झाली आणि प्रत्येक पाहुण्यांचा सन्मान KPL सन 2022च्या वतीनं तुम्ही पाहिला, अनुभवला. याची दही याची डोळा क्रिकेटचा नयनरम्य हा सोहळा. लॉब केला चेंडू निघून गेला. स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉडी टर्न केली.
बॉटम हँडचा आणि टॉप हँडचा वापर केलाय. रन्स मिळतील 4. हा आला चौकार. आत्ता असेल फ्री हिट. या फ्री हिटचा किती फायदा उचलला जाईल हे देखील पाहावं लागेल. धावसंख्या धावपलकावर 12, बनवायच्यात 48. संघर्ष करावा लागेल. भवानी स्पोर्ट्स तर्फे 3 टी शर्ट या ठिकाणी उपस्थित होत आहेत. थँक्यू सो मच भवानी स्पोर्ट्स. आपलं देखील कुळगाव प्रीमियर लीग सन 2022 मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर निव्या स्पोर्ट्सच्या वतीनं आकर्षक शूज आहेत. अनेक सारी पारितोषिक. पुन्हा एकदा नो बॉल. तुम्ही पाहिला असेल अनेक पारितोषिकांसमेत ही स्पर्धा सजली गेली. प्रथम पारितोषिक व प्रथम क्रमांकाचा चषक सन्माननीय कैलासवासी मनोहर नारायण मुठे यांच्या स्मरणार्थ कुमार प्रथमेश वैभव मुठे यांच्याकडून. द्वितीय चषक आहे स्वर्गीय बबनराव चिमाजी थोरात यांच्या स्मरणार्थ श्रीयुक्त रुपेश बबनराव थोरात यांच्याकडून. ते जिल्हाध्यक्ष ठाणे ग्रामीण राष्ट्रीय समाज पक्ष. त्याचबरोबर तृतीय क्रमांकाचा चषक आहे आदरणीय चंद्रकांत विनायक कोंडिलकर साहेब शिवसेना विभाग प्रमुख यांच्याकडून. चौथा चषक आहे श्रीयुक्त उत्तम वसंत गवळी साहेब यांच्याकडून. मॅन ऑफ द सिरीज आहेत सायकल कैलासवासी अनंत महादेव नलावडे यांच्या स्मरणार्थ कुमार तुषार अनंत नलावडे यांच्याकडून. त्याचबरोबर खूप सारी पारितोषिके देखील या ठिकाणी पाहायला मिळाली. बेस्ट बॅट्समनसाठी आकर्षक ट्रॉफी अँड बॅट आहे मास्टर वियांश विशाल मुठे याचकडून. त्याचबरोबर बेस्ट बॉलर अर्थात उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट फिल्डर ट्रॉफी या ठिकाणी दिलेल्या आहेत. सन्माननीय सूरज उल्हास मुठे याचकडून. अरुणा उल्हास मुठे व उल्हास नारायण मुठे यांच्या स्मरणार्थ बेस्ट बॉलर शूज आहेत निव्या स्पोर्ट्स. त्याचबरोबर महेंद्र धुळे याचकडून. मॅन ऑफ द मॅच प्रत्येक सामनावीर किताब आहेत स्वर्गीय अनंत दुंदा सोळसे यांच्या स्मरणार्थ श्रीयुक्त दिनेश अनंत सोळसे याचकडून ट्रॉफी आहे. सचिनजी दलाल सर यांच्याकडनं कॅप आहे. श्री साई अगरबत्ती सेंटर यांच्याकडनं कलिंगड आहे. गजानन किराणा स्टोअर यांच्याकडनं बिस्किट पुडा आहे. राणी ऑप्टिशियन यांच्याकडनं गॉगल आहे. सम्राट मोबाईल यांच्याकडनं हेडफोन आहे. ओम खडकबान सर यांच्याकडनं थंड पेय आहे. आणि सन्मान चिन्ह KPL सन 2022 कुळगाव प्रीमियर लीग सिरीजची ट्रॉफी आहे कैलासवासी शकुंतला तुळशीराम भोपी यांच्या स्मरणार्थ आदरणीय समीर तुळशीराम भोपी साहेब यांच्याकडून. यूट्यूबची व्यवस्था आहे सन्माननीय उल्हास शेठ आंबवणे साहेब यांच्याकडून. ही सर्वच्या सर्व दात्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. पाण्याची व्यवस्था आहे सन्माननीय प्रतीकजी जगताप साहेब आणि राकेशजी सोनवणे साहेब या सर्व दात्यांचं KPL सन 2022च्या वतीनं शब्द सुमनाने सहर्ष स्वागत आणि मनपूर्वक आभार. गोलंदाजी करतात वैभवजी मुठे सर. संघाचे संघ मालक आहेत. एक सिंगल धाव घेतली जाईल. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. 48 धावा मित्र म्हणून थोड्याशा जड होतील. धावसंख्या धावपलकावर 21. वैभव मुठे गोलंदाजी मार्कावर सज्ज. 4 षटकांचा सामना. नेक्स्ट मॅच चांगली पाहायला मिळेल. VKK टायगर आणि SK वॉरियर्स. मिस टायमिंग स्ट्रोक इन द एअर. चेंडू खाली 3 क्षेत्ररक्षक. एकाच्या हाताला देखील चेंडू लागला नाही आहे. 2 षटकं संपली. 23 धावा धावपलकावर. विजयासाठी 12 चेंडूचा खेळ शिल्लक. बनवायच्यात 25. 25 धावांची गरज टीम राज वॉरियर्स संघाला. राजेशाही थाट थोडासा कमी होत गेला म्हणून म्हटलं जातं ना फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. नव्या उमेदीनं नव्या ताकदीनं नव्या अभिलाषेने उतरलेला यजमान संघ अर्थात राज वॉरियर्स सकाळी पहिला सामना हरला. त्यानंतर दुसरा सामना देखील गमावला. तिसऱ्या सामन्यामध्ये 48 धावांची गरज. प्लॅनिंग आणि सापळे रचले जात आहेत अविनाश भोईर सर अमित डांगरे सर यांच्या माध्यमातून. परंतु तो प्लॅनिंग मित्र म्हणून यशस्वी होत नाही आहे. या मॅचमध्ये काय घडेल. सामना बॅलन्स स्थितीमध्ये आहे. 12 बॉलचा खेळ शिल्लक. बनवायच्या त्या 25 धावा. गोलंदाजी मार्कावर पारस. ओर दी विकेट तयार. पहिलाच बॉल स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. गॅप शोधलाय. चेंडू निघून चाललाय. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 चौका.
21 धावांची गरज, 11 बॉल. यावेळी शॉर्ट आर्म करण्याचा प्रयत्न, वेगाने चेंडू निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये, बॅटला ब्रश करून फलंदाज बाद, विकेटचं पतन. जितना मुझे 10 बॉल आणि 21 रनची गरज टीम राज वॉरियर्स संघाला. आमच्या प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचले पुढचा सामना पाहण्यासाठी. अर्थात VKK टायगर आणि टीम SK वॉरियर्स. तब्बल 4 संघ आजच्या दिवसामध्ये खेळले. स्वामी 11, धृती 11, राज वॉरियर्स, SK वॉरियर्स. आजचा दिवस देखील चांगल्या पद्धतीने पार पाडला आहे, यात शंका नाही आहे. खूप सारं प्रेम कुळगाव प्रीमियर लीगचं मिळालं. म्हणतात ना की प्रेमाच्या माहेरघराला शोधण्याचा प्रयत्न करावा आणि ते प्रेमाचं माहेरघर शोधत असताना बदलापूरच्या क्रीडानगरीकडे येऊन थांबावं आणि सन्माननीय टँगो सरांकडे पाहावं. प्रेमाचं भरलेलं मन अंतःकरणामध्ये कायमस्वरूपी ठेवलंय. आम्ही नेहमी म्हणतो ना, एक वेळ माणसाकडे धन कमी असलं तरी चालेल, पण प्रेमानं भरलेलं काटोकाट मन असावं लागतं. ते मन सन्माननीय तेजस्वी ठाकरे सरांचं आहे. सातत्याने विचारपूस चालू असते, विचारणा चालू असते. प्रत्येक वेळेला प्रेम ठेवताय सन्माननीय तेजस्वी ठाकरे सर, सन्माननीय टँगो सर, त्यांचं देखील मनपूर्वक आभार. म्हणतात ना, मित्र कमी आणि बंधू जास्त, हे अजोड नातं आहे. हे नातं शेवटपर्यंत दृढ कसं होईल याकडे कटाक्ष राहील, यात शंका नाही आहे. जाऊ आपण मॅचच्या दिशेने. 7 चेंडू आणि विजयासाठी राज वॉरियर संघाला अजूनही 18 धावांची गरज. घाई करायचे मित्रांनो, 2 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत आणि ते देखील महत्त्वपूर्ण. तिसऱ्या चौथ्या पारितोषिकांसाठी आपल्याला एक मॅच खेळवण्यात येईल आणि त्यानंतर फायनलची मॅच लक्क प्रकाशामध्ये व्हायला हवी. विकेट किपर टाळ्या वाजवत आहेत. खराब क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळतंय. टीम धृती 11 संघाच्या वतीनं अंपायर किती धावा कळवायच्या आहेत? या सेकंदरीत 3 धावा. 48 धावांची आवश्यकता होती टीम राज वॉरियर संघाला. 33 धावा धावफलकावर. विजयासाठी 15 धावांची गरज. चेंडू शिल्लक असतील 6 बॉल 15 रन्स. 6 चेंडू 15 धावांची गरज. जी सुरुवात हवी होती ती सुरुवात मात्र झाली नाही. अविनाश भोईर लवकरात लवकर बाद झाले. अमित डांगरे सर या ठिकाणी आजच्या या मॅचमध्ये खेळताना पाहायला मिळाले नाही आहेत, पण सलाम करेल त्या व्यक्तिमत्वाला. क्रिकेटवर काय प्रेम असावं. आज खऱ्या अर्थानं स्वतःची आजी देखील देवाघरी निघून गेलेली असताना देखील क्रिकेटसाठी खेळण्यासाठी या ठिकाणी सज्ज झाले. यस सादाबा षटकार.
आणखी एक षटकार जर ठोकला तर सन्माननीय वैभवजी मुठे साहेबांकडनं तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक आणि स्वप्नीलजी जाधव सर यांच्याकडनं सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक 2000 रुपयाचं पारितोषिक. प्रयत्न तर केलाय, बक्षीस वाचली गेली, एक धाव तरी मिळवली. आणखी एक षटकार जर फलंदाज कल्पेश जाधवने ठोकला तर शाकिबजी शेख साहेब यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक. यस मच्छीवाला गाळा नंबर 4. ही नवीन माहिती इतंभूत माहिती ठेवलेली आहे सन्माननीय व्यवस्थापन समितीनं. यस झेल पकडलाय, फलंदाज होईल बाद. विकेटचं पतन. या फिल्डरने तुझी षटकार जर ठोकला तर स्वप्नीलजी जाधव सर यांच्याकडनं 500 रुपयाचा पारितोषिक. दोन चेंडूमध्ये विजयासाठी 2 धावांची आवश्यकता टीम राज वॉरियर्स संघाला. यावेळी स्वीपच्या माध्यमातून तडाखा, क्या बात आहे, जबरदस्त स्ट्रोक, सामना जिंकला. एंड इज वेल अँड ऑल इज वेल. षटकार. अरे लई मस्त रुपयाचं पारितोषिक.